गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनशा ब्लॉग्ससोबत तुमचं स्वागत करत आहे. तर हे बघा, आज मी सकाळी निघालेली आहे बाहेर, कारण की खूप अर्जंटली काम होतं आणि मिस्टरांना पण वेळ नाही, त्यांना सुट्टी नाही मिळाली. त्यामुळे आज मलाच करायचं आहे ते काम. आणि पावसाने जरा स्थगिती दिली आहे. आमच्या पुण्यामध्ये पाऊस नाही आहे आज. तर मग म्हटलं चला मिस्टरांचं एक काम कमी करून घेऊया, कारण की त्यांना सुट्टी नाही. आणि मग चला म्हटलं मीच जाते आज. आणि मी फर्स्ट टाईम ना एवढ्या लांबचा प्रवास करत आहे. लांबचा म्हणजे एवढा नाही लांबचा, म्हणजे इथून 10-15 किलोमीटरचं अंतर असेल. पण मी कधीच एवढ्या लांबवर नाही गेले. 10-15 मीटरच्या अंतरावर सुद्धा नाही गेले. फक्त मी स्कूलपासून मुलांना ने आण करत असते, त्यासाठीच गाडी घेतली होती. पण आज अर्जंटली काम आलं आहे, तर मग म्हटलं चला आपणच करूया. तर चला आता मी जाते. आता तिथं माझं काम खूप अर्जंट आहे, अर्जंटली काम होतं, त्यामुळे मग मला जायचं होतं. आणि मिस्टर आज ते काम व्हायला पाहिजे. आज नाही झालं तर मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग मिस्टरांना म्हटलं मीच करते काम. तर चला आता फर्स्ट टाईम मी 10 किलोमीटरच्या अंतरावर निघाली आहे घरापासून. चला मग. आणि आज फर्स्ट टाईम मी धाडस पण केलेलं आहे, कारण की मी जास्त करून स्कूलमध्ये जाते मुलांना घेऊन. आणि त्यामुळे म्हटलं चला आज करून बघूया, कारण की कुठलंही काम धाडस केल्याशिवाय होत नाही. तर आता गाडी आहे, त्यामुळे म्हटलं चला जाऊया. चला मग. तर हे बघा, मी जाऊन आले, पण माझं काही काम झालं नाही. परत त्यांनी सोमवारी बोलावलेलं, तर बघू आता नंतर जाऊया सोमवारी. तर हे बघा, रस्ता आता शोधत थोडी मी विसरली होती रस्ता, पण आता दिसलाय मला. विचारत आले, पण आपण कुठल्याही गोष्टीची रिस्क घेतल्याशिवाय ते काम सक्सेस होत नाही. आणि आता मला सापडला व्यवस्थित माझा रोड. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, कारण की जे रोड आहेत ना पुण्यामधले खूप हे आहेत, क्रिटिकल आहेत. काहीच कळत नाही कुठला रोड कुठं जाते. तशी मी मिस्टरांसोबत गेले होते, पण माझ्या थोडंफार लक्षात राहिलं नाही. तर त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, विसरले होते मी रोड. तर पिंपरीवरून आली मी बघा. तिकडून शॉर्टकट आकुर्डीवरून होता रोड, पण माझ्या लक्षात नाही आलं. डायरेक्ट मी पिंपरीला आले. तिथून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, तर तिथून मग पुढं आले. तर चला आता कन्फर्म माझा रोड मला सापडला आहे. आणि थोडंफार कन्फ्युजन होतेच. आपण जेव्हा फर्स्ट टाईम एवढ्या लांबचा थोडा प्रवास करतो, तर तेव्हा कन्फ्युजन येतच. पण काही प्रॉब्लेम नाही, त्याला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं. आणि आपण कुठली गोष्ट रिस्क घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर आज मी ठरवलंच होतं की मला जायचं. मिस्टर नको म्हटले होते, पण म्हटलं नाही जायचं मला, कारण मिस्टरला सुट्टी नाही. त्यामुळे त्याला म्हटलं मी ते काम करते. पण तरी पण जाऊन आले मी, पण काम काही झालं नाही. आता सोमवारी परत जायचं. तर आता मला माहिती झाला रोड, काही प्रॉब्लेम नाही. तर आता चला मग जायचं आता घरी. आणि पाऊस येत होता, रेनकोट पण घातला होता बघा, काढून ठेवला आहे मी रेनकोट, कारण की आता पाऊस कमी झालेला आहे. तर चला मग पटदिशी आता घरी जाऊया. तर हे बघा, फायनली मी आलेली आहे घरी. है ना व्यू? खूप वेळ 2-3 वेळा मी विसरली रस्ता, रोड विसरत होते, पण विचारत आले. आणि कसं आहे, कुठल्या पण गोष्टीची रिस्क घेतल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. मिस्टर म्हटले मला की जाऊ नको, लांब आहे थोडंसं. पण मी म्हटलं की नाही, मी जाणारच, कारण की मिस्टरांना सारखं सुट्टी घ्यायला जमणार नाही. आणि ते सारखं त्रास देतात, उद्या या, परवा या, तेरवा या. आज पण मी गेली होती, तरी माझं काम झालं नाही. पण एक झालं, मी गेले, तर मला कळालं की ते सोमवारी किंवा मंगळवारी बोलावले आता त्यांनी. तर नंतर मला जावं लागणार परत. जाऊ दे, आता मी गेली तर मला माहीत झालं तर रोड वगैरे, तर मी जाईल आता मंगळवारी किंवा सोमवारी. तर असं असतं, काही जे कामं आहेत ना ते आपण करायलाच पाहिजे. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, त्यामुळे होऊ शकतात. गाडी आहे त्यामुळे मी गेले, नाहीतर मग मिस्टरांना धावपळ करावं लागली असती. पण त्या दिवशी जेव्हा मी मिस्टरांसोबत गेले होते, तेव्हा मी व्यवस्थित रोड बघितला होता. पण पुण्यामधले एवढे डिफिकल्ट रोड आहेत का विचारू नका. काहीच कळत नाही, हा रोड कुठं जातो, तो रोड कुठं जातो. पण इकडून जाता तर मी व्यवस्थित गेले. पण तिथं जे मेन स्कूल आहे ना, तिथंच मी विसरले. तिथंच कारण की तिथं सर्कल होता ना, भरपूर असे या साईडला होते, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. तर मी दुसऱ्याच रॉंग रोडला गेले. तर मग तिथं विचारलं, तिथंच मला 10 मिनटं लागते. विचारत 10 मिनटं लागून गेले. तिथं विचारलं मी व्यवस्थित, त्यांनी व्यवस्थित सांगितलं. आणि कसं आहे, आपल्याला जर नाही असलं, आपण जर कुठे चुकलो, तर आपण विचारणं हे गरजेचं आहे. नाहीतर तिथं उभं राहिलं ना आपण दिवसभर जरी, तरी आपल्याला कोणी विचारणार नाही. त्यामुळे आपण स्वतःच विचारणं गरजेचं आहे.
आणि त्यामुळे मी तिथं विचारलं. मग तिथं जवळच होती स्कूल, पण तिथल्या तिथं मला दिसत नव्हती, कारण की खूप कन्फ्युजन आणि रस्ते एवढे डिफिकल्ट आहेत एकदम राऊंडमध्ये, आणि इकडे काहीच कळत नाही. तर मग व्यवस्थित गेले मी स्कूलमध्ये, म्हणजे व्यवस्थित जिथं मला जायचं होतं तिथं गेले, आणि तिथं मी सगळी चौकशी वगैरे केली जे माझं काम होतं ते. पण काही झालं नाही काम अजून. मंडेला किंवा ट्यूजडेला बोलावले त्यांनी, सोमवार किंवा मंगळवारला. तर ठीक आहे, फायनली मी घरी आलेली आहे. आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या लांब गेलेले, म्हणजे तुमच्यासाठी एवढं लांब नसेल, पण माझ्यासाठी तरी आहे भरपूर लांब, कारण की मी फक्त स्कूलमध्ये मुलांना सोडते गाडीवर आणि आण करते. बाकी मी लांबच्या प्रवासाला वगैरे जात नाही, कारण मिस्टर असतात सोबत, त्यामुळे काही गरज पण पडत नाही. पण आता गरज होती त्या गोष्टीची, तर म्हटलं चला एक चान्स घेऊया. तर व्यवस्थित गेले आणि व्यवस्थित आले. तर चला मग, असं असते बघा, कुठल्याही गोष्टी जर रिस्क घेतल्याशिवाय ते काम सक्सेस होत नाही. माझ्या मनात पण थोडंसं धाकधूक होती की एवढं लांब आपण कसं जायचं, पण गेले मी व्यवस्थित आणि आले. पण नाश्ता वगैरे करून गेले होते. तर आता पटकन बनवते स्वयंपाक. आणि मुलांना तर 4 दिवस झाले सुट्ट्याच आहेत आमच्या पुण्यामध्ये. थर्सडे आणि फ्रायडेला रेड अलर्ट होता पुण्यामध्ये, त्यामुळे स्कूलला सुट्ट्या होत्या. आणि आज आहे सॅटरडे, तर आज आहे 4th सॅटरडे, त्यामुळे आज पण सुट्टी, आणि उद्या आहे संडे, तर उद्या पण सुट्टी. तर असं आहे बघा, मुलं आता 4-5 दिवस घरीच आहेत, आणि त्याच्या आधी पण त्यांना बरं नव्हतं तेव्हा ते 4-5 दिवस घरीच होते. तर आता मुलं आहेत घरी. तर आता पटकन नाश्ता मी सकाळी करून गेले होते, मुलांसाठी पोहे वगैरे नाश्ता दिला होता. आता माझा स्वयंपाक वगैरे राहिला आहे. माझे काम बाकीचे आवरून घेतली, पटकन तिकडून आली पटापट. सकाळी नाश्ता वगैरे केला होता मुलांना, त्यांना भूक लागली पटापट. तर म्हटलं त्याला पटापट कामं झालेले आहे, आता पटकन मस्त स्वयंपाक करते, कारण की मुलांना लागलेल्या आहेत भूका. मी सकाळी नाश्ता वगैरे करून गेली होती, तर त्यामुळे आता त्यांना भूका लागल्या, पटापट मी करून घेते स्वयंपाक. तर हे बघा फ्रेंड्स, इथं लागली होती मुलांना भूक. मग म्हटलं भाजीला काय बनवायचं, तर मग मी अर्जंटमध्ये भाजी करायची असली तर अशा पद्धतीनं करते. मस्त तेल टाकलं, जिरं टाकलं, लाल मिरची टाकली, हळद टाकली, आणि त्यानंतर मस्त भरपूर असे कांदे बारीक चिरून कट करून टाकले, आणि मस्त 2-3 मिनटं त्या ड्राय मसाल्यामध्ये चांगले कांदे फिरवून घेतले, आणि नंतर 2 मिनटं झाकण ठेवलं, आणि मस्त आपली कांद्याची चटणी रेडी आहे. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता, एकदम झटपट होणारी आपली कांद्याची चटणी रेडी आहे. तर कधीतरी आपल्याला विचार पडतो की काय करायचं, भाजीला काय करायचं, तर तेव्हा मी अशी झटपटीत एकदम कांद्याची चटणी बनवत असते. आणि मुलांना पण माझ्या खूप आवडते, कारण पटापट आता त्यांना चटणी बनवून दिली, पटकन आता चपात्या करते, आणि 2-3 चपात्या झाली की मुलांना जेवण देते, कारण की त्यांना खूप भूका लागलेल्या आहेत मुलांना. आणि मला बाहेर गेले होते, त्यामुळे यायला वेळच झाला. तिकडून आधी थोडे आवरले कामं. सकाळी मी नाश्ता वगैरे बनवून गेले होते, भूक लागली, त्यामुळे पटकन पीठ मळलं आणि झटपटीत अशी कांद्याची चटणी बनवली. छान लागते ही चटणी खायला, एकदम भारी टेस्टी. जेव्हा काही भाजीला वेळेवर नसतं, आपल्याला विचार पडतो, त्यावेळेस अशी टेस्टी चटपटीत चटणी मस्त लागते. तर आता पटापट चपात्या बनवते आणि मुलांना जेवण देते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.